सो हाय एव्हरीबडी. तर मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये एक अशी गोष्ट सांगणार आहे की कसं तुम्ही लाईफमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क आणि तुमचा ड्रीमला फॉलो करून कसं तुम्ही फायनान्शियल फ्रीडमच्या जवळ जाऊ शकता. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये असे 9 पॉईंट सांगणार आहेत. असे 9 तुम्हाला बोला ना नगेट्स तुम्हाला देणार आहे. आणि स- ठीक आहे. तर पहिला पॉईंट मी तुम्हाला हे सांगणार की इट इज रिअली रिअली इम्पॉर्टंट टू टेक रिस्क. मला सांगितलं ना की लाईफमध्ये आहे ना, जर तुम्ही बोलत असेल की रिस्क असं नाहीये, रिस्क लाईफमध्ये झिरो रिस्क करून आहेच नाही. करेक्ट. आयदर लाईफमध्ये लो रिस्क आहे, मीडियम रिस्क आहे किंवा हाय रिस्क आहे. राईट. सर पहिलं तुमच्या डोक्यातून काढून टाका की असं झिरो रिस्क करून आहेच नाही. मी जर रिस्क करून आहेच नाही. वाय टेकिंग रिस्क इज एसेन्शियल. कारण की तुम्ही जेव्हा जेव्हा एव्हरी चॉईस तुम्ही करता ना त्याला थोडं तरी रिस्क असतंच. एक तर लो असतात, मीडियम आणि हाय तुम्हाला सांगितलंय. राईट. तर मला काय सांगायचं आहे की कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. आणि कॅल्क्युलेटेड रिस्क जेव्हा घेतो ना तिथेच कुठेतरी ग्रोथ तुमची असते. आणि तुम्ही जर रिस्क घेतला, टेकिंग रिस्क इज अबाउट बिलिव्हिंग इन युअर ड्रीम्स. ठीक आहे. तुम्ही रिस्क घेता म्हणजे तुम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवताय. बरं. आणि हा झाला पहिला. ठीक आहे. सेकंड मी तुम्हाला सांगेन, ऑलवेज कीप युअर होप आणि ड्रीम. अरे ट्राय टू फॉलो युअर पॅशन. तुम्ही ऑलवेज तुम्ही बोलतात ना की होप आणि ड्रीम नेहमी ठेवायचे आहे. नेहमी तुमचा पॅशनला फॉलो करायचं आहे. नेव्हर लूज होप. कधी पण तुमची जी होप आहे ना, कारण की तीच तुम्हाला आहे ना, ते बोलतात ना एक स्फूर्ती देते. आणि तुमचा जो ड्रीम आहे ना हा तुमचा ड्रायव्हिंग फोर्स असतो. जो तुमचा तुम्हाला जे आवडीचं काम करायचं असेल ते. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या गोल्सवरती फोकस्ड असता आणि ते ड्रीम आहेत ना तुम्हाला, ते जे तुम्ही इमॅजिन केलेले असतात ना तिथे ते घेऊन जाऊ शकतात. राईट. तर सेकंड पॉईंट घ्या, ऑलवेज कीप युअर होप अँड ड्रीम अँड ट्राय टू फॉलो युअर पॅशन. तिसरं मी तुम्हाला सांगेन की सेटबॅक ऍक्च्युली डू नॉट मॅटर्स. आणि सेटबॅक हा नेहमी टेम्पररी असतात. सेटबॅक म्हणजे काय तुम्हाला जर प्रश्न पडला असेल, सेटबॅक्स मध्ये थोडंसं कुठेतरी ऑब्स्टॅकल आला, पुढे थोडंसं टेम्पररी तुम्हाला बोललात ना की थांबलं गेलं, तुम्हाला असं वाटतं की तुमची लाईफ थांबली गेल्यासारखी वाटते. आणि मी तुम्हाला खरं सांगितलं ना, एव्हरी सेटबॅक हा एक पार्ट आहे तुमच्या जर्नीचा. एक बोलतात ना एक आणि हा एक टेम्पररी बंप आहे ऑन द रोड टू सक्सेस. जसे की आपलं जेव्हा गाडी चालवतो आपण तेव्हा एक स्पीड ब्रेकर येतो ना, स्पीड ब्रेकरच्या इथे आपण थांबून जातो का, तो परमनंट नाही, तो टेम्पररी आहे. तर हा तुम्हाला सांगतोय की सेटबॅक्स हा टेम्पररी. हा मी तुम्हाला तिसरं सांगितलं. चौथा पॉईंट, कीप युअर गोल ऑफ लॉंग टर्म. तुमचा लॉंग टर्म माइंडसेट ठेवा. कारण की फायनान्शियल जर सक्सेस आहे ना आणि तुमचा स्वतःचा पर्सनल ग्रोथ आहे ना, इट कम्स विथ लॉंग टर्म कमिटमेंट. ह्याला एक लॉंग टर्म कमिटमेंट आहे. आणि हे शॉर्ट टर्म गेन पासून खूप मोठं आहे. कारण की जर तुम्हाला खरोखरची ट्रू वेल्थ आहे ना आणि फ्रीडम, ह्याला थोडा वेळ लागतो. मी असं नाही बोलत की ह्याला खूप वेळ लागतो. ह्याला 1 वर्ष तरी लागतोच. कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला इट टेक्स टाइम, डिसिप्लिन आणि पेशन्स. तर की पहिला लॉंग टर्म माइंडसेट ठेवा. करेक्ट. आणि आपल्याला एक युएसए युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका काहीतरी शिकायला पाहिजे. कारण की तिकडचे लोक आहे ना, मोस्ट पीपल एक्सप्लोर डिफरंट थिंग. तिकडचे लोक आहे ना खूप एक्सप्लोर करतात नवीन नवीन गोष्टी. आणि हा एक आपल्यासाठी इंडियन लोकांसाठी, महाराष्ट्रीयन लोकांसाठी हा एक लेसन आहे, हा एक धडा आहे. त्यांच्याकडे बघा बघा, युएसए मध्ये दे आरंट अफ्रेड टू एक्सप्लोर डिफरंट थिंग. ते त्यांना कधीच भीती वाटत की नवीन नवीन गोष्टी ट्राय करण्यासाठी स्वतःच काही ना काही रिइन्व्हेंट करतात. आणि ते स्वतः त्यांच्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर जात आहेत. कारण की कम्फर्ट झोन एक अशी उशी आहे जी आपल्याला काहीतरी करायला देतच नाही. आणि हा एक लेसन आपण युएस कडून शिकलो पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तुमचा जो लक आहे ना, हे खरं सांगितलं ना, हा लपलेला आहे तुमच्या पॅशन, तुमच्या एफर्ट आणि ऍक्शन मध्ये. युअर लक इज हिडन इन पॅशन अँड ऍक्शन. कारण की हा हा रॅन्डमली येत नाहीये. हा तुमच्या पॅशन मधून क्रिएट होतो, तुमचे एफर्ट्स टाकून. तुमचं ऍक्शन आहे. कारण की जेव्हा तुम्ही कमिटेड राहता ना काहीतरी करण्यासाठी, व्हेन यू कमिट टू युअर पॅशन, लक फॉलोज. कारण की लक आहे ना हा प्रिव्हियस ऍक्शनचा असतो. लक हा
तुमच्या प्रिव्हियस आहे. लक असाच येत नाही ना. तुम्हाला आज जे काय भेटतंय ना, हे तुम्ही आधी काहीतरी ऍक्शन केलं असेल त्याच्यावरती तुम्हाला भेटतंय. करेक्ट आहे. आता 7वा पॉइंट, एज्युकेशन इज इम्पॉर्टंट बट ऍक्शन मॅटर्स मोर. अकॅडमी एज्युकेशन हा इम्पॉर्टंट आहे, बट तेवढा इम्पॉर्टंट नाहीये. मी हे नाही करत आहे की अकॅडमिक नॉलेज काही कामाचंच नाही, हा खूप व्हॅल्युएबल आहे. पण हा एकच रस्ता नाही, इज नॉट द ओनली पाथ. रिअल लाईफ एक्सपिरियन्स आणि टेकिंग ऍक्शन आर इज व्हॉट ट्रुली मॅटर. तर बियॉन्ड विचार करा की जो ट्रेडिशनल एज्युकेशन आहे ह्याच्या थोडासा बियॉन्ड विचार करा. करेक्ट आहे. त्यानंतर 8वा, बी युनिक. खरं सांगितलं ना, जेव्हा तुम्ही वर्क ऑन डिफिकल्ट थिंग, जेव्हा तुम्ही कठीण कामामध्ये हात टाकता ना, तिकडे ना कॉम्पिटिशन नसतो. राईट आहे. तर बी युनिक, थोडं डिफिकल्ट मध्ये काम करा, कारण की तिथे कॉम्पिटिशन नसणारच. कारण की बहुतेक पब्लिक आहेत ना, हे कम्फर्ट झोन मध्ये असतात. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट डिफिकल्ट आणि युनिक मध्ये काम करताना, हा तुमचा एक वेगळा पाथ बनतो. आणि तिकडे ना कॉम्पिटिशन एक्झिस्टच नसतो. राईट. तर हा, आणि फायनल पॉइंट मी तुम्हाला सांगतो ना, तुमच्याकडे जे काय आयडियाज येत आहेत ना, त्या आयडिया इकडे येतात. त्यांना ऍक्च्युअली रियालिटीमध्ये आणा. आणि हे विचार करणं सोडून द्या की तुम्ही कुठून केवढीही मोठी आयडिया येते. जर तुम्हाला असं वाटलं माझ्यासारखं की 40 वर्षाच्या आधी फायनान्शियल फ्रीडम व्हायचंय, 40 वर्षाच्या आधी सगळं काय क्लिअर करायचंय, कर्ज वगैरे सगळं काय, जे काय तुमचे गोल आहेत, आणि हे डोक्यात, नो मॅटर फ्रॉम वेअर बॅकग्राऊंड अँड कुठल्या बॅकग्राऊंड कुठून आलाय ते विचार करून टाका. नो मॅटर फ्रॉम वेअर यू कम अँड फ्रॉम व्हॉट बॅकग्राऊंड यू कम. तर जी काय आयडिया असेल ना, तर गाईज ह्या आयडियाला तुम्ही त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा. ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलंय ना, ह्या जर तुम्ही फॉलो केल्यात ना, तर तुम्ही फायनान्शियल फ्रीडमच्या खूप जवळ येणार. राईट. तर गाईज मी तुम्हाला हेच सांगू शकतो की ट्राय करा की थोडा कम्फर्ट झोनच्या बाहेर जा. जर तुम्हाला खरोखर हा व्हिडिओ आवडला असेल आणि हे खरोखर तुम्हाला असं वाटतं, हे जर तुम्ही 9 पॉईंट तुमच्या लाईफमध्ये इंटिग्रेट केलात, हे जर तुम्हाला वाटत असेल की हे 9 पॉईंट मला पुश करतील माझ्या लाईफमध्ये, तर हे तुम्ही नक्कीच शेअर करा आणि दुसऱ्यांना पण पुश करा. सो थँक्यू व्हेरी मच. मला हाच एक मेसेज द्यायचा होता. अँड थँक्यू फॉर, हॅव अ ग्रेट डे. बाय बाय.